कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, किती छान बातमी दिलीस तू। ये 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 ये, सावकाश ये, सावकाश ये। वा वा वा। काय ग, तुझ्या बाळाला आतापासूनच कामाचे डोळे लागले होते की काय? खूप छान न्यूज दिलीस ग। या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला। अवनी, जर मीठ मोहऱ्या घेऊन ये बरं, ही दृष्ट काढते हिची। अहो, ऐकलं का? मी आजी होणार आहे म्हटलं। ते चल चल, मी आजोबा होणार आहे। म्हणजेच मी आजी होणार आहे ना। ह्यांना ना काय कळतच नाही कुठे बोलत। अरे हो, सॉरी 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 सॉरी। अखिल, तनया, कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू। बरं अखिल, आता जबाबदारी पण वाढणार आहे। काय तनया, आई होणार आहेस तेव्हा आता पुढे आईसारखी वाग। तनया, अखिल, आता लगेच कोणालाही न्यूज सांगू नका। म्हणजे किमान पहिले 3 महिने तरी सांगायची नाही। आणि आता ह्याच्या पुढे कुठल्याही कामाला हात लावायचा नाही। वसुंधरा, तिला कुठलीही कामं सांगायची नाही ना आता। सगळी कामं तू कर। हो आई, मी सगळं करेन आणि त्याची खूप काळजी घे। अखिल, तनया, कॉंग्रॅच्युलेशन्स। तनया, आता काळजी घ्यायची हा, 2 जीवांची असतो। मला ऍक्च्युली पाणी हवं होतं जरा। मी आणते। आज तुला पाणी आणायला लावलंय। हळूहळू तुलाच पाणी पाजणार आहे। तुझ्याकडून अशी सेवा करून घेते ना, तुला कळणार पण नाही। मला तुझे सल्ले नकोय, कळलं ना? माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी समर्थ आहे। आयुष्यभर टोमणे मारण्याशिवाय दुसरं केलंयस काय तू? सतत दाखवून द्यायचं मी कशी चुकते हे। अगं पण माझं म्हणणं तरी समजून घे ना विशाखा। तुझ्या एका चुकीमुळे तनयाचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो। तिच्या घरच्यांना अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतील, नाही लागतातच आहेत, आणि तेही तुझ्यामुळे। एक लक्षात ठेव विशाखा, तुझ्यामुळे तनयाला कुठलाही प्रॉब्लेम होता कामा नये। तू तुझी बडबड बंद करशील का जरा? अगं पण मी का जयू? हा बोल जयू। काय आजीबाई, कशा आहात? काही काय, मी काय एवढी म्हातारी झाले नाही हा, त्यामुळे मला आजीबाई म्हणणं बंद करायचं। अरे असं कसं बंद करायचं? आता तनयाला बाळ होणार आहे, मग तू आजीबाईच आहेस ना त्याची, तू आणि मी पण। अगं किती आनंदाची बातमी दिलीस जयू। मी एक काम करते, मी आत्ताच येते तिकडे। नाही नाही नाही, ऐक, रात्रीचं यायची काही गरज नाहीये, उद्या सकाळी आलीस तरी चालणार आहे। मी फक्त गुड न्यूज द्यायला फोन केला होता। खरं सांगू, मुलगा व्हायला हवा तिला। आम्हाला खरा वारसदार मिळणार आमच्या घराण्याला, आणि आपल्या कंपनीला सुद्धा। खरं? बरं ठीक आहे, मी उद्या सकाळी लवकर येते। या आजीबाई, आम्ही वाट बघतोय। हो हा आजीबाई, चल बाय। अरे जयू सांगत होती की तनयाला बाळ होणार आहे म्हणून। काय? आपल्या तनयाला बाळ होणार आहे? हो, ग्रेट न्यूज।
इतकी आनंदाची बातमी दिलीस नाही. काय ग, तू कुठे हरवलीयस? नाही, इतकी आनंदाची बातमी आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? नाही नाही, तसं काही नाही. पण अरे, ती म्हणाली होती की ते फॅमिली प्लॅनिंग करतायत. मग आता ही बातमी म्हणजे अगं झालं असेल ग. खरंच विशाखा, मी इतका खुश आहे ना. आपली आपली तनया आई होणार आहे. ए, मी पण येणार आहे उद्या सकाळी तुझ्या बरोबर. मला नाही राहवत तिला भेटल्याशिवाय. मी येणार. आणि विशाखा प्लीज आता तरी समजून घे जरा. तिच्या संसारामध्ये लुडबुड करणं थांबव. मी लुडबुड केली ना, म्हणून तिचा संसार सुरळीत चाललाय. तुझ्या नाकर्तेपणामुळे काहीही घडलं नसतं. त्यामुळे तिचा संसार जर का सुरळीत चालू राहायला पाहिजे असेल ना, तर मला लुडबुड करावीच लागणार. अगं, या मुलीनी ना नक्कीच काहीतरी कांड केलेलं असणार. मला उद्या जाऊन बघावंच लागेल. चला, आत्ता माझ्या मनाला शांती मिळाली. हे बरं आहे तुझं. आम्हाला सांगतेस की कुणाला सांगू नका म्हणून, आणि स्वतः पत्र फोनवर सगळ्यांना सांगत सुटलीयस. काय आजीबाई काय, उद्या ये हा भेटायला काय, हा? आणि जवळजवळ तू आमंत्रण पत्रिका छापली होतीस बारशाची. अरे काय मुलगा होईल. डोळे आहेत की सोनोग्राफी मशीन? मला सांग, का सांगितलंस तू? आधी मला तुम्ही सांगा, तुम्ही माझं बोलणं चोरून का ऐकलं? अगं ते विशाखाशी बोलत होते मी. तिच्या आईला सांगायला नको का? तसंही आणखीन 4 जणांना सांगणारच आहे मी. थट्टा जाऊ दे, पण मला तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. काय होईल तनयाला, मुलगा की मुलगी? अगं आत्ता तर कळलंय आपल्याला. लगेच झालं तुझं सुरू, मुलगा की मुलगी. तुझ्या लक्षात येत नाहीये. मला असं वाटतं की तनयाला मुलगा व्हावा. वसूची जिरेल. तनया प्रेग्नेंट आहे तर वसूची काय जिरेल? त्याने हे काय कनेक्शन आहे? कधी कळणार तुम्हाला? हे बघा, जर तनयाला मुलगा झाला तर आपल्या घराण्याचा तो खरा वारसदार असेल. वसुंधरेच्या मनसुबेवर पाणी फिरेल. काही झालं ना तरी मला ही प्रॉपर्टी बनी आणि वसूच्या घशात जाऊ द्यायची नाही. झालं तुझं पुन्हा सुरू. काय तुझी स्वप्न? काय जयश्री, आपण सर्वच या घराचा, या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहोत. त्यामुळे मुलगा मुलगी असा भेदभाव करणं चुकीचं आहे. आणि आजच्या काळात तुला सांगू ना, मुलगा मुलगी हे समसमान आहे. दोघेही वारसदार म्हणून तितकेच असतात. मी काहीही म्हणा, पण मला आपलं वाटतंय की अखिल आणि तनयाला मुलगाच व्हायला हवा. तोच खरा वारसदार असेल आपल्या ठाकूर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.